संपूर्ण जंगलात माकड आणि शेरसिंगच्या मैत्रीची चर्चा चालू असते. कोणी त्यांना धर्मवीर म्हणतात तर कोणी त्यांना कर्ण अर्जुन म्हणतात. वा बल्लू माकडा, दोस्ती असावीशी तर तुमच्यासारखी असावी. एक राम आहे तर दुसरा लक्ष्मण, एक कांच्या आहे तर दुसरा चीना आहे. अरे राम लक्ष्मणापर्यंत तर ठीक होतं, हे दोघं तर वेगवेगळे आहेत. मग कांचा चीना तर एकाच माणसाचं नाव आहे ना रे. बोलताना व्यवस्थित तर बोलत जा रे. असं काय? या जंगलाच्या बाहेरचं जनरल नॉलेज मला माहिती नाहीये, मला माफ करा दादा. ठीक आहे, चल माफ केला. नेक्स्ट टाइम अशी चूक करू नकोस, नाही तर बघणार नाही काय नाही, उलटा सुलटा लटकावून मारेन तुला, समजलं का? शेर खान बरोबर माकडाची मैत्री असल्यामुळे बल्लू माकड जरा हवेतच असतं. जेव्हा कधी तो एकटा असतो तेव्हा तो जंगलातल्या जनावरांना फार मोठी फेकतो. अरे माकड दादा, तुझ्या आणि शेरखानच्या मैत्रीविषयी काहीतरी सांग ना रे. तर तुम्हा दोघांना माझ्या आणि शेरखानच्या मैत्रीबद्दल ऐकायचंय का? अरे बाबा, तू ठीक बोललास. त्याचं काय झालं, एकदा ना जंगलात शिकारी लोक आले होते आणि शेरसिंगला पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवलं. तेव्हा मीच त्याचा जीव वाचवला होता. पण शिकारीच्या हातात तर बंदूक असते ना, मग तू शेरखानला कसं वाचवलंस, हा ते सांग. इंग्रजांच्या काळातला जेलर, असं वाटतंय तुला माझ्याबद्दल काही माहितीच नाहीये रे. अरे याआधी मी रजनीकांत सोबत राहत होतो. गुंड लोक जेव्हा रजनीकांतला गोळी मारायचे ना, तर रजनी सर एकाच हाताने गोळीला पकडून घ्यायचे आणि मग त्याच गोळीने गुंडांना मारून टाकायचे. तुला माहितीये का? तर काय तू मग शेरखानला तशाच प्रकारे सोडवलंस? मग नाही तर काय. माकड दादा, जर शिकारी लोकांनी कधी आपल्यावर अटॅक केला तर आपल्याला पण तसाच वाचव काय. अरे तू फक्त मला आवाज तर दे, बघ मी कसा सुपरमॅन सारखा तिथे येतो आणि तुझा जीव वाचवतो, समजलं काय? ठीक आहे, थँक्यू भाई. चला तर मी आता निघतो. काय ते काय ना, शेरखानचा सुसू करायची टायमिंग झाले. तो आपल्याला विचारल्याशिवाय सूला सुद्धा जात नाही, समजलं? तेव्हा लोमडी मनातल्या मनात म्हणते, थापाड्या कुठला बंडलबाज, ज्या दिवशी तू माझ्या हाती लागशील ना, तुला नागडा करून सोडीन मी. माकड आपला जीव वाचवण्यासाठी नेहमी खोटं बोलत, इतकं की त्यांनी जंगलच्या राजाला शेरखानला पण फसवून आपला मित्र बनवला. एकदा जेव्हा बल्लू माकड शेरखानच्या पाठीवर बसून चाललेलं असतं तेव्हा त्याला समोर 2 हरणं दिसतात. शेरखान, माझ्या बाळाला वाचवा, तो विहिरीत पडला आहे. याच्यामध्ये मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. जर बल्लूनी ठरवलं तर तो तुमच्या मुलांना वाचवू शकतो. अरे हे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. मला त्रास तर तेव्हा झाला होता जेव्हा मी एका विहिरीतून हत्तीला बाहेर काढलं होतं. काय तू विहिरीतून हत्तीला बाहेर काढलं होतंस? हा, तुम्हाला अजून माझी एक गोष्ट ठाऊकच नाहीये. माझ्यामध्ये सुपरमॅनची पॉवर आहे. त्या दिवशी मी सुपरमॅनची पॉवर वापरली होती. काय तुझ्यात सुपरमॅनची ताकद आहे? फक्त सुपरमॅनच नाही, स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन, अँटमॅन या सगळ्यांची पॉवर आहे माझ्यामध्ये. तुम्ही तर किती शक्तिमान आहात. मग कृपा करून माझ्या बाळाला वाचवा ना. अबे हिरण, टेन्शन नको घेऊ. जोपर्यंत मी आहे ना, तोपर्यंत तुझ्या मुलाच्या केसाला कुणी हात लावू शकत नाही, समजलीस काय? मग माकड विहिरीजवळ असलेल्या वडाच्या झाडांच्या लोंब्यांना पकडून खाली उतरून त्या हरणाच्या बाळाला वाचवून घेऊन येतं. धन्यवाद बल्लू. अगं हिरण, मैत्रीमध्ये असं बोलायचं नसतं. नो सॉरी, नो थँक्यू. हे तर माझं कर्तव्य होतं. तू खूप चांगला आहेस बल्लू, धन्यवाद. माकडाने हरणाचा जीव वाचवला हे सगळ्यांना जंगलात माहीत पडलं. म्हणून जंगलातले सगळे प्राणी माकडाला आपला तारणहारा मानायला लागले. पण ही गोष्ट कोल्ह्याला काही मंजूर नव्हती. ज्या दिवशी जंगलात शिकारी येतील ना, त्या दिवशी सगळ्यात अगोदर या माकडालाच पकडावीन मी. मग काहीच दिवसात जंगलामध्ये शिकारी येतात. त्यांना बघून कोल्हा विचार करतो, बल्लू माकड फार थापा मारत ना, म्हणतो का त्याच्याकडे फार सुपर ताकद आहे. आत्ता येईल मजा. आता मी या थापाड्याला या शिकाऱ्यांबरोबर भिडवून देते. मग कोल्हा शिकाऱ्यांकडे जाऊन म्हणतो,
कसे आहात दादा? अरे आम्ही तरी चांगले आहोत, पण आता तुझी तब्येत बिघडणार आहे, कारण की आता आम्ही तुला पकडणार आहे. मला पकडून तुम्हाला काय फायदा? तुम्हाला फायदा तर तेव्हा होईल जेव्हा मी तुम्हाला जंगलचा राजा पकडून देईन. काय तू खरंच शेरखानला पकडायला माझी मदत करशील? हा, अगोदर शेरखानला पकडून देईन आणि मग त्याच्या चमच्याला पण पकडून देईन. शेरखानचा चमचा तो कोण आहे? आहे एक थापाड माकड, साला खूप मोठी मोठी फेकत असतो. असं काय? चल मग लवकरात लवकर आम्हाला त्या दोघांकडे घेऊन चल. कोल्हा शिकाऱ्यांना घेऊन सिंहाच्या गुफेकडे जातो. हे बघा, तो शेरखान तिथे राहतो. त्याला आधी जाऊन पकडा, मग मी तुम्हाला त्या माकडाकडे घेऊन जाते. ते शिकारी शेरखानला पकडून पिंजऱ्यात बांधून ठेवतात. अरे कोल्ह्याच्या मुला, आता लवकर सांग, तो फेकणारा माकड कुठे आहे ते? चला मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. मोठी मोठी फेकत असेल सगळ्यांमध्ये बसून. कोल्हा आणि शिकाऱ्यांचं बोलणं तिथे बसलेला पोपट ऐकतो. तो लगेचच माकडाकडे जाऊन माकडाला सांगायला जातो. ए बंदरबाई, तू काय कधी स्पायडरमॅनला भेटलायस का रे? स्पायडरमॅन? अरे स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅट्समॅन हे तर सगळे सलामी द्यायला माझ्या घरी यायचे, माहितीये का तुला? आणि हे तर जास्त काहीच नाहीये, जास्त मोठी गोष्ट नाही सांगत आहे. पण जेव्हा कधी सुपरमॅनची पॉवर संपते ना, तर तो माझ्याकडेच पॉवर उधार घ्यायला येतो. अरे बापडे, तू तर खूपच मोठा ताकदवर माकड आहेस. जर कधी जंगलात शिकारी आले तर आम्हाला वाचला बाबा. अरे माझं नाव ऐकूनच शिकारी लोकांची पॅन्ट ओली होऊन जाते. त्याच वेळेस तिथे पोपट येतो आणि म्हणतो, माकड दादा, आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. अरे पोपटा, काय झालं? काय ओरडतोयस? शिकाऱ्यांनी आपल्या शेरखानला पकडले आणि आता ते तुम्हाला पकडायला इथे येत आहेत. हे ऐकताच माकड घाबरतं, पण ते आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाही आणि विचार करतं, अरे यार, आता वाटतंय आपलं गाठोड आता उघडं पडणार सगळं. काय करू आता काही कळत नाहीये. बंदर भाऊ, आता तूच आमचा जीव वाचवू शकतोस शिकाऱ्यांपासून. अरे बंदर भाऊ, माझे छोटे छोटे लहान लहान मुलं आहेत, तूच शिकाऱ्यांपासून आम्हाला वाचव बर का. वाचवशील ना? माझे लहान लहान मुलं आहेत, काय करू मी? अरे बाबा, तुमच्यामध्ये तर सुपरमॅनच्या शक्ती आहेत, का पण करू शकता ना तुम्ही बाबा. बंदर भाऊ, आम्हाला वाचवा आम्हाला. अरे वेड्यांनो, मी तर फक्त फेकत होतो, माझ्याकडे काही सुपर पॉवर वगैरे नाहीये. आता मलाच भीती वाटतेय, काय करू काय नको करू ते समजत नाहीये मला. हा, आयडिया, या सगळ्यांना घाबरवून दूर कुठेतरी पाठवून देतो आणि मी सुद्धा लपून माझा स्वतःचा जीव वाचवतो. नंतर जे होईल ते बघितलं जाईल. ए, तुम्ही लोक घाबरू नका रे, मी आहे ना. आता तुम्ही सगळे एक काम करा, जा आणि लपून बसा. मी सुद्धा लपून बसतो आणि जसे शिकारी लोक इथे येतील ना, मी त्यांची वाट लावून टाकेन. बंदर भाऊ, तुम्ही जर नसता तर आमचं काय झालं असतं? बंदर भाऊ, मला वाचवा, मला छोटे छोटी लहान लहान मुलं आहेत रे, वाचवा प्लीज, वाचव. सगळी जनावरं लपतात. बल्लू माकड पण आपला जीव वाचवण्याकरता झाडापाठी लपतं. तेव्हा तिथे हरण येतं. माकड दादा, तुम्ही इथे का लपला आहात? शिकारी लोक येत आहेत ना म्हणून. पण तुमच्यामध्ये तर सुपरमॅन वाल्या शक्ती आहेत, मग तुम्ही का लपताय? आता मी तुला काय सांगू हरिण, माझ्या आतमध्ये सुपरमॅन बुपरमॅन असल्या कसल्याच शक्त्या नाहीयेत, समजला? मी तर मस्करी करण्यासाठी फेकत होतो. हे तर मला आधीपासूनच माहित होतं. मला काही समजलं नाही. खरं तर तू मला हरिण समजतोयस ना, पण मी हरिण नाहीये. मी एक देवता आहे बल्लू. त्या दिवशी मी हिरण बनून तुझी परीक्षा घेतली होती आणि परीक्षेमध्ये तू पासही झालास. तू सगळ्यांना सांगत असतोस ना की तुझ्यामध्ये स्पायडरमॅन, सुपरमॅन या सगळ्यांच्या शक्ती आहेत. मी तीच गोष्ट खरी करायला आलोय. मी तुला त्या सगळ्या पॉवर देतोय ज्याने तू जंगलाचं रक्षण करशील. पण एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तू तुझ्या शक्तीचा चुकीचा उपयोग करशील त्या दिवशी तुझ्या सगळ्या शक्ती संपून जातील. तथास्तु. वा देवा, तू तर मला सुपर माकड बनवून टाकलास. बघ आता मी शिकारी लोकांची कशी वाट लावतो ते. तेव्हा तिथे शिकारी पोचतात.
इथं तर कुणीही नाहीये. कुठे आहे तो माकड? अरे मरून गेले मारणारे. मी इथे उभा आहे, दिसत नाहीये का तुला? माकडाला बाहेर आलेलं बघून सगळे प्राणी घाबरतात. अरे तुम्हा लोकांची एवढी हिंमत की तुम्ही माझ्या प्रिय मित्राला कैद करून ठेवलंय. चला, तुम्हाला माहिती नाहीये हा माझा जंगल आहे आणि आपण इकडचा जयकांत शिकरी आहे ते. अबे बंदर के बच्चे, तू जर जयकांत शिकरी आहेस तर आपण सिंघम आहे. असा डावा हात मारेन ना की चक्कर खाऊन फिरून फिरून इथेच पडशील, समजलं? असं काय? चल, हिंमत असेल तर मारून दाखव. जेव्हा एक शिकारी त्याला पकडायला जातो तेव्हा ते माकड त्याला एक कानाखाली वाजवतं. अरे शिकारी, ही स्टाईल माझी जुनी होती, समजलं? आत्ता पण सांगतोय, शेरखानला सोडून निघून जा इथून. मग शिकारी त्याच्यावर बंदुकीची गोळी झाडतो. अरे बापरे, पण हे काय? माकडाने तर ती गोळी चॉकलेटासारखी खाऊन टाकली. अरे रोज अशा गोळ्या मी चॉकलेट समजून रोज खात असतो, समजलं का? ही आपली सुपरमॅनची पॉवर होती. आता बघ, आपण तुला स्पायडरमॅन वाली पॉवर दाखवतो. शिकाऱ्यांना फसलेलं बघून सगळे प्राणी बाहेर येतात आणि शेर खानला पिंजऱ्यातनं बाहेर मोकळं करतात. काय मित्रांनो, या शिकाऱ्यांसोबत काय करायला हवं? यांना मारायला हवं की सोडायला हवं? यांना सोडून देण्यात यावं. जर आपण यांना सोडलं तर असं होऊ शकतं की ते सुधारतील आणि कधीही प्राण्यांची शिकार करणार नाहीत. शेर खानचं म्हणणं ऐकून माकड शिकाऱ्यांना सोडून देतो. जा शिकाऱ्यांनो, आम्ही तुम्हाला माफ केलं. आभारी आहोत शेरखान, आभारी आहोत माकडा. जाता जाता आम्ही तुम्हाला एक वचन देऊन जातो की यापुढे आम्ही कधीही प्राण्यांची शिकार करणार नाही. शिकारी त्यांचा धन्यवाद करून तिथून निघून जातात. माकड दादा, शिकाऱ्यांना इथे आणून शेरखानला डांबवण्यात ह्या लोंबडीचा हात आहे. मग आता मला सांग शेरखान, या कोल्ह्याबरोबर काय केलं पाहिजे? याला सुद्धा माफ करायला हवं, कारण माफ करणारा मोठा असतो. अरे कोल्ह्या, बघ याला बोलतात राजा. जर याला हवं असतं ना तर याने तुझे तुकडे तुकडे करून टाकले असते, पण याने तुला माफ केलं. मला माफ करा, मी पुन्हा अशी चूक केव्हाच नाही करणार. त्यानंतर जंगलातले सगळे प्राणी एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहायला लागले आणि जंगलात सगळीकडे आनंद झाला. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.